माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा साधा प्रश्न आहे की मंत्रालयात बसणारे विधी तज्ञ कायदे बनवल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये उणिवा शोधणारे, त्याच्यामधून वाट काढणारे लोक आहे. तर आता पुढचा कायदा करणाऱ्यांना त्यांचीच एक समिती केली जाईल का? प्रश्न एक. नंबर 2 म्हणजे उणिवा चोर वाटा ते सांगतील. नंबर 2, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपण या कायद्याच्या संदर्भात आतापर्यंत 5दा पराभूत झालो. तर मग माझा दुसरा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टचे जे रिटायर्ड जज आहे त्यांना मानधन म्हणून 1-1 कोटी रुपये देऊन त्यांच्याकडूनच कायदा केला जाईल का? म्हणजे पुन्हा हा कायदा तोडण्याची हिम्मत कोणी करणार नाही, चोर वाटा काढणार नाही, उणिवा शोधणार नाही. सुधीर भाऊंनी जे पहिले सजेशन दिलं ते सजेशन एकदम अमान्य. याचं कारण त्या सजेशनचा अर्थ असा आहे की चोरी वाढून राहिली म्हणून चोरी कशी बंद करायची याकरता चोरांची समिती तयार करा. अशी समिती अंधेर नगरी चौपट राजामध्येच तयार होऊ शकते, ती या राज्यात तयार होऊ शकत नाही. दुसरं जे सजेशन त्यांनी केलं आहे त्यात कायदेतज्ञांचा आपण मदत घेऊ. पण सुधीर भाऊ, शेवटी जो आपण कायदा केला तो आपण सुप्रीम कोर्टात टिकवलेला आहे. त्यामुळे आता कायदा नाही अशी परिस्थिती नाही आहे, तो कायदा टिकलेला आहे. आता त्यातनं त्यांनी पळवाट ही काढली आहे की त्या कायद्याच्या अंतर्गत लायसन्सच मागायचं नाही, ते दुसऱ्या कायद्यात मागतात. म्हणून आता दुसऱ्या कायद्यात अमेंडमेंट करून लायसन्स घ्यायचं असेल तर याच कायद्यात घ्यावं लागेल, या कायद्यात घेता येणार नाही, अशा पद्धतीची अमेंडमेंट आपण आणतो. ही चोर पोलीसची लढाई जन्मभर चालली आहे, ते पळवाटा शोधणार आणि आपण पळवाटा बंद करणार.